मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। काय नेमकी नाही, सर्व पक्षांना आपल्या आपल्या पक्षाचं कसं चांगलं होईल किंवा मित्रपक्षासोबत कसं बसायचं हे सर्वांना अधिकार आहे। आणि ह्या बैठका आता निवडणुकीच्या काळात अशा प्रत्येक महापालिकेत सुरूच असतात। म्हणून याच्यात आज काय झालं आणि काय नाही झालं याला माझं मत आहे की उद्या जेव्हा ऑफिशियली प्रेस कॉन्फरन्स घेऊ आम्ही तेव्हा सर्व खुलासा करू तिथे। बैठक सकारात्मक झाली ही आताची झाली, दोन्ही बैठक सकारात्मक झालेली आहेत। नेमकी पत्रकार परिषदेमध्ये कोण म्हणजे सोबत संयुक्त असणार आहे का शिंदे शिवसेना आणि आता ते वेळेवर समजेल। आता आम्ही एवढं काही डिस्क्लोज करू शकत नाही। म्हणजे आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे? महायुती राहील कायम? हे महायुती आहेच ना, आता हे महायुतीतले आपल्यामध्ये महायुती राहणार. करू। थँक्यू। आज बैठक झाली नाही, सकाळपासून बैठका सुरू आहे आणि ही बैठका खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांसाठी आहे। मी तुम्हाला दुपारी सांगितलं, कारण की आमच्या याच्यामध्ये काय पक्षाचं काम करणं आमची जबाबदारी आहे आणि सातत्याने तुम्ही पाहत असाल की तिन्ही पक्षामध्ये कार्यकर्त्यांची जेवढी ओढ आहे त्यांना न्याय देण्यासाठी ही आमची सकाळपासून चौथी बैठक आहे। भारतीय जनता पार्टीसोबत झाली, राष्ट्रवादीसोबत झाली आणि तुमच्या समोर होत आहे। कदापि आता आणखीन तुम्ही गेल्यानंतर आणखीन एखादी बैठक होऊ शकते आमची। ही बैठक सकारात्मक आहे आणि कार्यकर्त्यांसाठी आहे। महायुती बिघडण्याची शक्यता आहे का? महायुती बिघडण्याची सध्या 1% ही मला प्रॉब्लेम दिसत नाही आणि ती बिघडू नये म्हणूनच रात्री 11 वाजेपर्यंत माननीय मंत्री महोदय बसले होते। सकाळी आम्ही भाजपा पार्टीसोबत बसलो आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की 3-4 सीटामध्ये तुल्यबळ लढत असल्यामुळे कोणताही कार्यकर्ता मागे घेण्यासाठी तयार नाही आणि त्या कार्यकर्त्यांची जबाबदारी तिन्ही पक्षाची आहे त्यांना सांभाळण्याची, म्हणून हा आटापीठ। स्वाभिमानाचा विषय आला तर स्वाभिमानाचा विषय आला तर तो स्वाभिमानाचा विषय येऊ नये आणि आपसातील तडजोड व्हावी म्हणून तर 11 वाजतापर्यंत बैठक आहे 2-2 कार्यकर्त्यासाठी। नाहीतर एका तासामध्ये संपवली असती आम्ही की जाऊ द्या जे होईल ते होईल, असं नाही। कार्यकर्त्यांनाही सामावून घ्यायचे आहे, सर्व लीडर्स जे आहे त्यांनाही सामावून घ्यायचे आहे। वरील आम्हाला सकारात्मक उत्तर आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादांना आम्हाला सकारात्मक उत्तर द्यायचे आहे, म्हणून हा आटापीठ आहे। उद्याच्या बैठकीनंतर म्हणजे उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्या 11 वाजता म्हणजे आताच जवळपास जमलं असतं पूर्ण, परंतु आम्ही 1-2-3 सीटाबद्दल राहिलेला आहे। तो उद्या 11 वाजेपर्यंत तुम्हाला आम्ही गुड न्यूज, सकारात्मक महायुतीची गुड न्यूज देऊ। शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती पाहायला मिळू शकते का उद्याच्या पत्रकार परिषदेनंतर? हा नवीन तुम्ही हा प्रश्न काढलेला आहे, ह्याबद्दल काही मी सांगू शकत नाही उद्या काय होणार आहे। उद्याच्या म्हणजे सध्याच्या विचारा तुम्ही। तुमची बैठक सुरू आहे, भाजप ताणून घेते असं आपल्याच कार्यकर्त्यांना? नाही, भाजप ताणून घेत नाही, कारण की त्यांची परिस्थिती ताणून घेण्याची आलेली आहे। कारण की त्यांच्याकडे 48 सीटा सिटिंग आहे, तुम्ही समजून घ्या। एकदम कोणावरही आरोप प्रत्यारोप मी करणार नाही, कारण की त्यांच्याकडे 48 सिटिंग आहे, आमच्याकडे 8 आहे, राष्ट्रवादीकडे 5 आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आम्हाला 8 आणि 5 मध्ये एवढे ताण येऊन राहिला तर त्यांना 48 मध्ये आमच्या तर ताण आहेच आणि बाकी कार्यकर्ते त्यांच्याकडेही आहे, त्यांच्याकडे मागणाऱ्यांची गर्दी आहे। ते 48ला डावलून ते सीटा आम्हाला कसं देतील हे तुम्ही समजून घ्या। त्यामध्ये आमचे थोडाफार आग्रह आहे आणि तो आग्रह भारतीय जनता पार्टी आमचा स्वीकार करेल। आम्हाला दोघांनाही, राष्ट्रवादीला आणि आम्हाला दोघांना असं वाटतं की ते आग्रह आमच्या मानून घेतील आणि उद्या 11-12 वाजेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत चहा पाणी सोबत सकारात्मक चर्चा होऊन महायुती डिक्लेअर करू अशी अपेक्षा आहे। आणि काही अडचण आल्यास 11-12 वाजता आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारकडे आम्ही आमच्या निवेदन पाठवून देऊ की इथपर्यंत आम्ही आलेलो आहोत। 2-4 सीटाबद्दल राहिलेला एकतर ते निर्णय घेतील किंवा जे काही शक्य असेल ते 12 वाजता आम्ही तुम्हाला सांगून देऊ। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।